नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण शेवयांपासून दोन मस्त अशा नाश्त्याच्या रेसिपीज बनवणार आहोत। बनवूया पहिली रेसिपी। तर इथे मी 1 कप शेवया घेतल्या, ज्या आपण खीर बनवण्यासाठी शेवया वापरतो त्याच इथे घेतल्यात। रोस्टेड अनरोस्टेड कुठल्याही तुम्ही घेऊ शकता। आता ह्या शेवया अशा हाताने कुस्करून घ्यायच्या। यानंतर यामध्ये रवा घालायचा आहे। तर इथे मी 1 कप रवा घेतला आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचे। तर हे दही मी कपामध्येच थोडंसं फेटून घेते, याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घेते। आता हे दही यामध्ये घालायचं आहे। याच दह्याच्या कपामध्ये आता मी इथे 1 कप पाणी घेतलं आहे। हे सगळं इथे यामध्ये घालायचं आहे आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं आता आपण एकजीव करून घेऊया। तर शेवयांपासून खीर आपण नेहमी बनवतो। एकदा तुम्ही ही रेसिपी बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। हे सगळं छान असं एकजीव करून घेतलंय। आता यावरती झाकण ठेवून असंच हे 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊया आणि मस्त वेगळी अशी आपण चटणी बनवूया। तर इथे गॅसवर मी पॅन गरम करत ठेवला। यामध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे। यानंतर इथे 1 चमचा चण्याची डाळ घातली आहे। या डाळी आता आपण त्यांचा किंचित रंग बदलेपर्यंत परतून घेऊया। तर 1 ते 2 मिनिटं या डाळी परतून घेतल्या। खूप मस्त सुगंध याचा पसरलाय। आता यामध्ये पाव चमचा जिरं घालायचे। यानंतर इथे मी पाव चमचा मेथी घेतले, मेथीचे दाणे घेतलेत ते घालायचे। यानंतर इथे मी 3 ते 4 लाल मिरच्या घेतल्यात। बेडगी मिरची आहे, यामुळे रंगसुद्धा छान येईल चटणीला आणि थोडासा तिखटपणा सुद्धा येईल। यानंतर इथे मी कढीपत्त्याची पानं घेतलेत। तर इथे 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घेतलेत। हे सगळं आता आपण तेलावरती परतून घेऊया। यानंतर यामध्ये लसूण घालायचं आहे। तर इथे मी 8 ते 10 पाकळ्या लसूण घेतला आहे। यामध्ये आपण लसूण थोडासा जास्त घालतोय। यानंतर 1 उभा चिरलेला कांदा घेतला। आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर इथे कांदा छान सॉफ्ट झाला आहे। आता यामध्ये थोडीशी चिंच घालायची आहे। चिंचेमुळे चटणी मस्त चटपटीत होईल। आणि यानंतर इथे मी पाव चमचा मीठ घातलं। मिक्स करून घेऊया। आता मी गॅस बंद केला आहे आणि ही चटणी थोडंसं पाणी घालून वाटून घेतले। आता या चटणीला फोडणी देऊया। तर इथे मी पुन्हा पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर इथे मी पाव चमचा मोहरी घातली। मोहरी छान तडतडली की इथे थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। यावरती आता ही चटणी घालायची आहे। चटणी परतून घेऊया। तर ही जास्त आपल्याला शिजवायची नाही आहे, फक्त 1 ते 2 मिनिटं मी ही अशी परतून घेतली चटणी। तर ही आपली चटणी तयार आहे। बाउलमध्ये काढून घेऊया। तर ही वेगळी अशी कांद्याची चटणी तुम्ही नक्की करून पहा, चवीला अप्रतिम लागते आणि आपल्या रेसिपीबरोबर तर खूपच मस्त असं कॉम्बिनेशन आहे। आता इथे आपण जो रवा आणि शेवयांचं मिश्रण बाजूला ठेवलं होतं झाकून ते पाहूया। तर हे पहा आधीपेक्षा घट्ट झालं आहे। यामध्ये आपल्याला पाणी घालावं लागेल। तर इथे मी पाणी घालते, थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे। तर इथे मी थोडं थोडं पाणी घालत मिक्स केलं आणि मी आत्ता यामध्ये
पाऊण कप पाणी घातलं. सुरुवातीला आपण 1 कप पाणी घातलं होतं आणि आता पाऊण कप. तर असं मला 1.25 कप पाणी लागलं आणि हे आता असं परफेक्ट आहे पहा. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मिक्स करूया मीठ. यानंतर यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. तुम्ही याऐवजी 1 चमचा इनो फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता. यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला आहे. आज इथे आपण ही रेसिपी बनवण्यासाठी अजिबात तेल वापरणार नाही आहोत. त्यामुळे तेल न लावताच या तव्यावरती आपण 1 चमचा हे पीठ घालायचे आणि थोडंसं पहा हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे. जास्त पातळ करू नका. आता यावरती झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि तुम्ही पाहू शकता याला मस्त अशी जाळी यायला सुरुवात झाली आहे. आता पहा खूप मस्त जाळी आली आहे आणि वरची बाजू आता ड्राय व्हायला लागली आहे. तर आता आपण झाकण काढूया. तर मस्त जाळीदार असा हा नाश्ता तयार होतो. वरून मी थोडंसं तेल घातलंय. वरची बाजू ड्राय होईपर्यंत वाट पाहायची आहे. वरची बाजू ड्राय झाली म्हणजे हा डोसा खालून सुद्धा छान भाजला गेला असं समजायचं. मी हा उलटून घेतला आहे. पाहू शकता किती मस्त रंग आला आहे. खूप छान असा डोसा दोन्ही बाजूने खरपूस झाला आहे. काढून घेऊया आणि आपण जी चटणी बनवली आहे त्याबरोबर हा डोसा सर्व करूया. तर इथे मी डोसे बनवून घेतलेत. पाहू शकता दिसायला मस्त दिसत आहेत, तितकेच चवीला सुद्धा हे छान होतात. एकानंतर एक झटपट तुम्ही हे करू शकता. नाश्त्यासाठी अगदी मस्त अशी वेगळी रेसिपी आहे. शेवया तर आपण नेहमीच बनवतो. एकदा ही अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. सगळ्यांना आवडेल असा नाश्ता आहे. तर ही होती आपली मस्त अशी मऊ लुसलुशीत जाळीदार पहिली रेसिपी. आता बनवूया दुसरी रेसिपी. इथे आता गॅसवरती मी एक पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 वाटी शेवया घालायच्या आहेत. तर ह्या शेवया मी रोस्टेड घेतल्यात, त्यामुळे अगदी 1 मिनिट हे मी असं थोड्याशा गरम करून घेते शेवया. तुम्ही अनरोस्टेड घेत असाल तर 2 ते 3 मिनटं या छान भाजून घ्या. यानंतर यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आहे. तर इथे जो उपम्यासाठी आपण जाड रवा वापरतो तो घेतला आहे मी. हा रवासुद्धा आता शेवयांबरोबर आपण भाजून घेऊया. रव्याचा किंचित रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मंद ठेवून हे असं भाजून घ्यायचं. तर शेवया आणि रवा भाजून घेतला आहे मी. काढून घेऊया बाउलमध्ये. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी चवीप्रमाणे मीठ घालते. मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर इथे मी अर्धी वाटी दही घेतलं आहे. थोडंसं आंबट दही घ्यायचं म्हणजे चव छान येते. दही नसेल तर तुम्ही इथे 1 चमचा लिंबाचा रस घातला तरी चालेल. आता इथे मी पाणी घेतलं आहे. 1 वाटी पाणी घेतलं, यातलं अर्धं घातलं सुरुवातीला. तर हे आपल्याला घट्ट हवं आहे, त्यामुळे एकत्र सगळं पाणी घालू नका. थोडं थोडं पाणी घालत हे मिक्स करत जायचं आहे. तर इथे अजूनही घट्ट वाटतंय, तर इथे आणखी पाणी मी घातलं. तर इथे पहा पाऊण वाटी मला पाणी लागलं आणि हे मी आता झाकून 10 मिनटं असंच बाजूला ठेवलं होतं. यानंतर यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. किसलेला गाजर घातला, बारीक चिरलेला इथे कांदा घालते आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे.
यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर. भाज्या इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या घालू शकता. भाज्यांचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यानंतर इथे मी अर्धा चमचा जिरं घातलं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, छान एकजीव करून घ्यायचं आहे. हातानेच मी हे सगळं मिक्स करून घेते, म्हणजे छान सगळ्या भाज्या आणि आपला रवा शेवया एकजीव होईल. आता याच्या आपल्याला छोट्या छोट्या टिक्क्या बनवायच्या आहेत. तर असे वडे किंवा टिक्क्याचा जो आकार याला देऊन घ्यायचा आहे. थोडंसं पातळ करायचं आहे कारण आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत. तर इथे अशा टिक्क्या बनवून घेतल्यात. आता या आपण शॅलो फ्राय करूया. तर इथे गॅसवर तुम्ही पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यावरती या टिक्क्या घालायच्या आहेत. आता या टिक्क्या आपण एका बाजूने फ्राय करून घेऊया आणि मग उलटून घेऊया. तर इथे एका बाजूने मी 3 ते 4 मिनटं या टिक्क्या भाजून घेतल्या. आता उलटून घेऊया. मस्त रंग आला आहे पहा टिक्क्यांना. आणि ह्या टिक्क्या खूपच कुरकुरीत होतात. यामध्ये रवा आहे, त्याबरोबरच शेवया आहेत, त्यामुळे खूपच क्रिस्पी होतात. दोन्ही बाजूने या टिक्क्या मी मस्त अशा पहा खरपूस होईपर्यंत भाजून घेतल्यात. तर मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा या तुम्ही बनवू शकता. त्याचबरोबर नाश्त्यासाठी सुद्धा खूपच छान अशी रेसिपी आहे. टोमॅटो केचप बरोबर मी ही सर्व केले. तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर सर्व करू शकता. तर आजच्या ह्या दोन्हीही झटपट होणाऱ्या रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. आजच्या रेसिपीज कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपीज जर आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.